RSI म्हणजे काय? रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा एक मोमेंटम पकडणारा ऑसिलेटर आहे. सो मार्केटची स्ट्रेंथ जी आहे ती कशी आहे ती ओळखण्यासाठी आपल्याला मदत करतो. या RSI ला कुठे बघायचं? त्यासाठी आपल्याला जायचंय कुठल्याही चार्टिंगच्या ऍप्लिकेशन वरती, त्याच्या इंडिकेटर सेगमेंट मध्ये मी टाइप करणार RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, आणि अशा पद्धतीचा इंडिकेटर तुमच्या स्क्रीन वरती जो 0 to 100 अशा बँड मध्ये तुम्हाला दिसेल, आणि त्याच्यामध्ये दोन झोन आपल्याला दिसणार आहे. एक आहे 0 to 30 चा झोन, दुसरा झोन आहे 70 to 100 चा झोन. या दोन झोनच्या मध्ये आपल्याला एक लाईन दिसते आहे. या लाईनला म्हणतात ऍक्च्युअल RSI लाईन. ही लाईन जी आहे ही सांगते की मार्केटची स्ट्रेंथ कुठे आहे. जर ही लाईन वाढत वाढत 70 च्या झोन मध्ये गेली असेल तर तो झोन बनतो ओव्हरब्रॉड झोन असं म्हणतात. तिकडे मार्केट भरपूर खरेदी केलंय, तिकडनं मार्केट जे आहे ते खाली येऊ शकतं. त्याच्यानंतर ही जी RSI लाईन आहे ही जर खालच्या झोन मध्ये आली म्हणजे 30 च्या झोन मध्ये, तसं म्हणतात की मार्केट भरपूर विकलं गेलेलं आहे, आता मार्केट बुलिश होऊ शकतो. पण असं म्हणतात ना, सक्सेसफुल जर व्हायचं असेल तर आपल्याला सेम गोष्ट वापरून चालत नाही. त्या गोष्टीमध्ये ज्यावेळी तुम्ही इम्प्रोव्हायझेशन करतात आणि पुढच्या लेवलला घेऊन जातात त्याच वेळी तुम्ही एक यशस्वी ट्रेडर बनू शकतात. तीच एक हिडन सेटिंग मी आज आपल्या सोबत शेअर करणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही एक सक्सेसफुल RSI द्वारे ट्रेडर बनू शकतात. जे ट्रेडिशनल झोन आहे ते आपल्याला पूर्णपणे चेंज करून टाकायचे आहेत, राईट? ते झोन चेंज केले, त्याच्यामधले आपले नवे झोन असतील दुसऱ्या प्रकारचे. झोन नंबर 1 पहिला झोन आहे 40 to 20 चा झोन, हा एक झोन असेल. दुसरा झोन आहे 60 to 80 चा झोन. हे आपले नवीन दोन झोन आहे RSI मध्ये. आपण RSI च्या सेटिंग मध्ये गेलो, सेटिंगला सिलेक्ट केलं की आपल्याला तिथे झोन दिसतात. जो 70 चा झोन आहे त्याला मी चेंज करेल, तिथे टाकेल 60 चा झोन. जो 30 चा झोन दिसतोय त्याला मी चेंज करेल, तिथे मी टाकेल 40 चा झोन, आणि नवीन प्रकारचा एक RSI तुमच्या स्क्रीन वरती आलेला असेल. चला तर समजून घेऊया आपले चेंज केलेले झोन. जो झोन आपण चेंज केला तो होता 40 to 20. 40 to 20 हा जो झोन आहे तो आहे व्हेरी बेअरिश झोन. जर तुम्ही बघाल RSI वरच्या बाजूने 40 च्या खाली क्लोज झाली 39, 38, तर तिथून पुढे 20 पर्यंत मार्केट बेअरिश राहील. झोन नंबर 2 याच्या आत आपला जो सेकंड झोन आहे तो आहे व्हेरी बुलिश झोन. आता बुलिश कधी होईल? ज्यावेळी हीच RSI लाईन हळूहळू वरती जाईल आणि 60 च्या प्लस होईल, 61, 62, 65, आणि जशी जशी ती त्याच्यामध्ये प्लस होईल 60 पासून 80 पर्यंत मार्केट चालणार आहे व्हेरी बुलिश. हे आहे त्याचं हिडन झोन्स. आणि याच्या पुढचा एक झोन आहे ज्याच्यामध्ये RSI लाईन 40 to 60 मध्ये ट्रॅव्हल करते. याच्यामध्ये पूर्ण वेळ मार्केट तुम्ही जाऊन चेक कराल तर तुम्हाला दिसतं आहे साइडवेज झोन. या RSI द्वारे दोन पद्धतीने आपण मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. पहिली, ज्यावेळी आपण पोझिशनल विचार करतोय त्याच्यामध्ये ज्यावेळी RSI आपल्याला पहिले हवा आहे 40 to 20 च्या झोन मध्ये, तिकडनं तो बाहेर येतो आहे आणि 40 च्या वरती क्लोज करतो आहे. 40 पासून 60, 60 पासून 80 पर्यंत तो एक आपल्याला पोझिशनल ट्रेडिंग बुलिश झोन दिसू शकतो. एंट्री नंबर 2 जिथे आपण काय करणार आहे, क्विक एंट्रीज घेणार आहे मोमेंटम पकडण्यासाठी. ज्यावेळी RSI खालच्या बाजूने जाऊन क्लोज होणार आहे 60 च्या वरती, तिकडनं 80 पर्यंत आपण त्याला खरेदी करू शकतो. RSI च्या द्वारे जर आपण व्यवस्थित ट्रेड केलं तर जे इन्स्टिट्यूशन आहे जे आपल्याला ट्रॅप करतात त्याच्यातनं सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो. जर आपल्याला ही सुद्धा स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात RSI ट्रॅप. म्हणजे मी लवकरच त्याच्यावरती एक सुंदर व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूशन कशी तुम्हाला ट्रॅप करतात आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता त्या स्ट्रॅटेजीद्वारे. चला तर समजून घेऊया या RSI द्वारे बाय एक्झॅक्टली कुठे केलं पाहिजे, काय असेल माझी एंट्री, काय असेल माझा स्टॉप लॉस, आणि तिथून पुढे एक्झिट कधी करायचे, ही प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप. राईट. सो आपल्या स्क्रीन समोर आहे HDFC बँकचा चार्ट. जसं तुम्ही बघाल HDFC बँकचा चार्ट पूर्वी RSI 11 नोव्हेंबर पासून मिड झोन मध्ये होता, 60 to 40 च्या झोन मध्ये हळूहळू ट्रॅव्हल करत करत जवळ तो 25 नोव्हेंबरच्या दिवशी त्यांनी क्रॉस केला आहे RSI 61.81.
राईट. 61.81 जसाच हा HDFC बँकचा चार्ट झाला, तिथून पुढे आपण जर त्याच्या क्लोजिंगला किंवा त्याच्या हायला बाय करण्यास सुरुवात केली असती आणि त्याचा जो लो आहे त्याचा असता स्टॉप लॉस, आणि तिकडनं तुम्ही बघाल जिथपर्यंत RSI वरती ट्रॅव्हल करतो आहे तो स्टॉक जाऊन पोहोचला 1880च्या पर्यंत इथून पुढे काही दिवसांमध्ये, राईट. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपण बघणार RSI लाईन जी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये खाली ट्रॅव्हल करते, ती ट्रॅव्हल करत करत आली वरच्या बाजूला क्रॉस झाली 60.62 म्हणजे 60च्या प्लस आहे, राईट. तो दिवस आहे 12 सप्टेंबर. त्याच्या क्लोजिंगला म्हणजे 1666च्या आसपास जर आपण त्याला खरेदी केलं असतं तर तिथनं आपण जर बघा तर पुढच्या काही दिवसांमध्ये तो जाऊन पोहोचलाय जोपर्यंत RSI 80 होतो आहे तो जाऊन पोहोचला जवळजवळ 1788च्या पर्यंत. इथे सुद्धा आपल्याला 100 पॉइंट्स मिळाले काही दिवसांमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघतो आहे आपण बजाज फायनान्स. जर आपण बघू शकतो जानेवारी महिन्यामध्ये तो जवळजवळ 40च्या झोन मध्ये टाइमपास करत होता, 40 to 60च्या झोन मध्ये. जसं त्याने क्रॉस ओव्हर केला 28 जानेवारी 2025 ला 62.57, तिकडनं जर तुम्ही बघाल त्याची जी क्लोजिंग प्राइस आहे 7606 पासून तो ट्रॅव्हल करत करत आलेला आहे 80च्या झोन पर्यंत, आणि जवळजवळ तो तिकडनं पोहोचलेला आहे. हाय क्रिएट केलेला आहे त्याने 8700चा, जवळजवळ 1000 पॉइंट पेक्षा जास्त मोमेंट दिली त्याने विदिन अ मंथ. कॅन यू इमॅजिन? दिस बिग मूव्स तुम्ही अचीव करू शकतात जर तुम्हाला योग्य RSI वापरता आला तर. RSI निफ्टी 50 बँक निफ्टीवर काम करेल का? येस, डेफिनेटली. जसा तुमच्या स्क्रीनवरती दिसतो आहे, जसं त्याने क्रॉस केलं सप्टेंबर महिन्यामध्ये निफ्टी 50 ने RSI 64.47 12 सप्टेंबर 2024 तिकडनं निफ्टी 50 ने जो हाय क्रिएट केला आतापर्यंतचा तो हाय क्रिएट केलेला आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये आपण बघितलं 1 डे टाइम फ्रेम वरती कशा पद्धतीने आपण RSI चा वापर करू शकतो, इंट्राडे साठी पण ऍज वेल ऍज पोझिशनल साठी पण. जर तुम्हाला स्पेसिफिकली इंट्राडे करायचा आहे तुम्ही 1 आवरचा वापर करू शकतात, 15 मिनिट्सचा वापर करू शकतात, ज्याच्यामध्ये जी कॅन्डल 60च्या वरती जाऊन क्लोज होणार आहे RSI त्याच्या क्लोजिंगला किंवा हाय ब्रेक झाल्यावरती मी करणार आहे एंट्री, आणि त्याच कॅन्डलच्या लोला असेल स्टॉप लॉस. लक्षात ठेवायचंय बिफोर एंटरिंग इन द ट्रेड आपल्याला एक्झिट माहिती असली पाहिजे. जर ती निगेटिव्ह असेल तर विदाउट स्टॉप लॉस आपण कोणीच ट्रेड करणार नाही. जो व्यक्ती स्टॉप लॉस लावणार नाहीये त्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरली नाही तरी चालेल. या स्ट्रॅटेजीला ट्रेड करण्यापूर्वी त्याची चांगली बॅक टेस्टिंग करा. कुठल्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला ती सुटेबल आहे किंवा कुठल्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला ती समजते, चांगली बॅक टेस्ट करा आणि छोट्या छोट्या क्वांटिटी मध्ये ट्रेड करा. डायरेक्ट फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये ट्रेड करू नका. लक्षात ठेवा मोठा लॉस होऊ शकतो आणि त्याच्याने होणाऱ्या कुठल्याही लॉसला टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर जिम्मेदार राहणार नाही. लक्षात ठेवा ही स्ट्रॅटेजी जी आहे ती फक्त एज्युकेशनल पर्पज म्हणून मी शेअर करतो आहे आणि मी सेबी रजिस्टर्ड अनालिस्ट सुद्धा नाही. या व्हिडिओमध्ये आपल्याला शॉर्ट सेलिंग अजून बाकी आहे. जर आपल्याला याचा पार्ट 2 पाहिजे असेल दॅट इज शॉर्ट सेलिंग तर आपल्याला कमेंट मध्ये जाऊन टाकायचं आहे पार्ट 2.